आणि एका थेट दृश्यांकडे पण चाललो आहोत। सध्या मुंबईमधून ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। आमदार आदित्य ठाकरे सध्या दादरमध्ये छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी राज ठाकरेंचं सुद्धा काही वेळामध्ये आगमन होणार आहे। आज राज्यभर शिवजयंतीचा उत्सव साजरा होतोय आणि त्यानिमित्तानं आज दादरमध्ये शिवाजी पार्क या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य जो अश्वारूढ पुतळा आहे या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचं आता आगमन झालंय। या ठिकाणी छत्रपतींना मानवंदना दिली जाईल, पुष्पहार अर्पण केला जाईल आणि आज दिमाखात शिवजयंतीचा हा सगळा उत्साह आता सुरू झालेला आहे। विविध कार्यक्रमांचं आयोजन वेगवेगळ्या शहरांमध्ये करण्यात आलेलं आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा विविध पक्षांतर्फे अशा प्रकारे आयोजन करण्यात आलेलं आहे। ते राज ठाकरे यांचं सुद्धा या ठिकाणी आता आगमन झालेलं आहे। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून आदित्य ठाकरे पोहोचलेत आणि आता राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आता मानवंदना दिली जाणार आहे आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करण्यात येणार आहे। आज सकाळीच आपण पाहिलं या ठिकाणी राज्यपाल देवव्रत आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या ठिकाणी येऊन अभिवादन केलेलं आणि मनशी पाठक सध्या आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आणखी सविस्तर तपशील त्या ठिकाणचे जाणून घेऊया। मनशी, आत्ताच राज ठाकरेंचं आगमन होत आहे असं कळतंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाणार आहे, काय काय नेमकं सध्या त्या ठिकाणी घडतंय? छत्रपती शिवाजी महाराज पार्क पुष्पीकरणाच्या कार्यक्रमाला शिवजयंतीच्या निमित्तानं आज सुरुवात होती आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हा शुभारंभ होतोय। ठाकरे बंधूंच्या युतीच्या निमित्तानं अनेकदा आपण या संपूर्ण परिवाराला एकत्र बघितलेला आहे, मात्र विशेषतः शिवाजी पार्क सुशोभीकरण हा ठाकरे परिवाराच्या अतिशय जवळचा विषय राहिलेला आहे। इतिहासामध्ये या सुशोभीकरणावरनं काहीसे वादविवाद सुद्धा झालेले बघायला मिळाले होते, मात्र पुन्हा एकदा हे सुशोभीकरण केलं जात आहे आणि निमित्त निवडलेलं आहे ते अर्थातच शिवजयंतीचं आणि शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून आज आदित्य ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या सुशोभीकरणाचा शुभारंभ करतायत। ठीक, काय काय नेमकं सुशोभीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी आता पुढे पाहायला मिळणार आहे? काही या दृष्टीनं या ठिकाणी माध्यमांबरोबर सुद्धा बोलतील का? माध्यमांबरोबर बोलण्याची शक्यता फारशी वाटत नाही, मात्र शिवाजी पार्क सुशोभीकरण हा समस्त शिवाजी पार्ककरांसाठीच नाही तर संपूर्ण मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे। वारंवार यावरून चर्चा सुद्धा झालेली आहे, कारण धुळीचं प्रदूषण शिवाजी पार्कमध्ये प्रचंड असतं, हे रोखण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न केले जातील। इतकंच नाही तर या शिवाजी पार्क मैदानामध्ये नव्यानं हिरवळ तयार करणं हे सुद्धा केलं जाईल। या पद्धतीचे फुटपाथ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। शिवाजी पार्कमध्ये अनेक सकाळी चालायला येणारी लोक असतात, मॉर्निंग वॉक घेणारी लोक असतात, यांच्यासाठी काही सोयी सुविधा करता येतील का, यासोबतच काही विशिष्ट असे सेल्फी पॉइंट या ठिकाणी तयार करता येतील का, याचा सुद्धा विचार केला जाईल। इतकंच नाही तर बसण्यासाठीची आसन व्यवस्था आणखीन वेगळ्या पद्धतीची कशा पद्धतीने तयार करता येईल, तरुणांसाठी आणि विशेषतः लहान मुलांसाठी काही वेगळ्या जागा राखून ठेवता येतील का, या सगळ्या पद्धतीचा विचार केला जाईल। इतकंच नाही तर आकर्षक विद्युत रोषणाई ही सुद्धा या ठिकाणी करण्यात येईल, त्याच्यामुळे शिवाजी पार्कचा चेहरा मोहरा इथून पुढे आपल्याला बदललेला बघायला मिळेल। अगदी, आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला या ठिकाणी आता अभिवादन केलं जातंय, पुष्पहार अर्पण करण्यात येत आहेत आणि राज ठाकरे पोहोचलेले आहेत, आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्या समवेत आहेत आणि अनेक राजकीय मंडळी या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळतात। काही वेळापूर्वीच राज्यपाल देवव्रत आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी देखील या ठिकाणी येऊन पुष्पमाला अर्पण केली होती। याची थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहिलेली होती। तर दादरमधून ही थेट दृश्य पाहतोय आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर आहेत। मनशी, आज एकंदरीतच शिवजयंतीचा सगळा उत्साह संपूर्ण राज्यभर दिसतोय, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून सगळी झी 24 तासवर आपण दृश्य दाखवतोय। मुंबईमध्ये या दृष्टीनं दादर इथं काय नेमकं सगळं वातावरण दिसतंय? आज सकाळपासूनच अनेक राजकीय नेते मंडळी दादरमध्ये येऊन गेलेली आहेत आणि अजूनही सुरूच आहे हे येणं जाणं, काय या निमित्तानं काय चित्र दिसतंय? शिवजयंतीचा उत्सव अर्थातच मोठ्या उत्साहानं आपल्याकडे साजरा केला जातो। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की शिवाजी पार्क मधला अश्वारूढ असणारा
शिवाजी महाराजांचा पुतळा हा सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्र असतो आणि आता ज्या सुशोभीकरणाची सुरुवात केली जाणार आहे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये याचं प्रमुख आकर्षणाचं केंद्र हा शिवाजी महाराजांचा पुतळाच असणार आहे. आजूबाजूची जी विद्युत रोषणाई आहे ती कशा पद्धतीने जास्तीत जास्त पर्यावरण स्नेही आणि डोळ्यांना न टोचणारी अशी करता येईल याचा देखील विचार केला जाईल. कारण सौंदर्य दृष्टी ज्या पद्धतीने राज ठाकरे कायम वेगवेगळ्या पद्धतीने आपले मुद्दे मांडत असतात, यापूर्वी सुद्धा मुंबईतल्या विद्युत रोषणाईवर त्यांनी बारकाईने आपली निरीक्षणं मांडलेली होती. तर कुठल्या वेगळ्या पद्धतीने आता शिवाजी पार्क सजवलं जाणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. सगळ्यात महत्त्वाचं शिवाजी पार्कच्या आजूबाजूला अनेक महत्त्वाची झाडं सुद्धा आहेत, अनेक वर्षांपूर्वीची झाडं आहेत, इथे काही विहिरी सुद्धा आहेत. तर त्याचं पुनरुज्जीवन कशा पद्धतीने केलं जाणार आहे का, त्याचा काही विचार होणार आहे का, या दृष्टीने सुद्धा आता या सुशोभीकरणामध्ये विचार केला जाईल. मुंबई महापालिकेचं सहकार्य अर्थातच यामध्ये असणार आहे. एकंदरीतच शिवाजी पार्क मधला आजचा जो माहोल आपण बघतो आहोत सकाळपासूनचा हा उत्साहाचा तर आहेच. त्यासोबतच शिवाजी महाराज च्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी, पुष्पहार अर्पण करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण बघतो की आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे हे आज एकत्र आलेले आहेत. आणि कालच जर आपण बघितलं तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे. त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा आजच्या भेटीगाठींना, आजच्या एकत्र येण्याला एक वेगळं महत्व आहे, एक वेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळामधून ऐकू येत आहेत. त्यामुळे कशा पद्धतीने इथून पुढे मुंबईचं, महाराष्ट्राचं राजकारण वळण घेत आहे हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान काही चर्चा होते का, काही बोलणं होतंय का, हे बघणं सुद्धा त्या दृष्टीने महत्वाचं आहे. अगदी या ठिकाणी बरेच स्थानिक नेते, कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत. रांगोळी प्रदर्शन बहुधा या ठिकाणी आहे. रांगोळ्यांच्या पायघड्या घातलेल्या आहेत आज शिवजयंती निमित्तानं आणि ते सुद्धा बघितलं जात आहे. ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय दादरमधून. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून आता राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ही थेट दृश्य पाहतोय. आणि जसं आमच्या प्रतिनिधी मनोशी पाठक सांगत होत्या, या ठिकाणी आता सुशोभीकरणाचं काम सुरू होत आहे आणि नारळ वाढवला जातोय. या निमित्तानं शुभारंभ या संपूर्ण कामाचा आता केला जातोय. मनोशी, आपण बघतोय की आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आहेत आणि त्यांच्या हस्ते हा नारळ वाढवला जातोय. खरं तर आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांचं आजचं एकत्र येणं, आदित्य ठाकरे पुन्हा एकदा शिवतीर्थावर येत आहेत का हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण अवघ्या हाकेच्या अंतरावर खरं तर राज ठाकरे यांचं हे निवासस्थान आहे. यापूर्वी ठाकरे कुटुंबियांच्या भेटीगाठी आपण बघितलेल्या आहेत. मात्र मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतर ठाकरे कुटुंबामधली जवळीक वाढते की त्यांच्यामध्ये अंतर पडतंय अशा पद्धतीच्या देखील चर्चा रंगायला लागलेल्या होत्या. कालची एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट ही बरंच काही राजकीय दृष्ट्या सांगून जात होती. त्याच्यामुळे आज आदित्य ठाकरे शिवतीर्थ या निवासस्थानी येत आहेत का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. दरम्यानच्या या कार्यक्रमाच्या काळामध्ये आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांच्यामध्ये काही चर्चा होते का, काही बोलणं होतंय का, काही हास्यविनोद होतोय का हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. आणि आपण एकदा बघितलं की आत्ताचा हा सोहळा अतिशय अनौपचारिक अशा पद्धतीचा सोहळा म्हणायला हवा. कारण शिवाजी पार्क हे ठाकरे कुटुंबासाठी कायमच एक महत्वाचं आस्थेचं ठिकाण राहिलेलं आहे. या शिवाजी पार्कच्या मैदानावरती बाळासाहेब ठाकरेंनी अनेक मोठमोठ्या राजकीय घोषणा केलेल्या आहेत. राजकीय दृष्ट्या तर हे मैदान कायमच ठाकरेंनी दणाणून सोडलेलं आहे. यासोबतच एक वेगळं सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राजकीय अशा तिन्ही पद्धतीचं महत्व शिवाजी पार्कला आहे. त्याच्यामुळे शिवाजी पार्क हे क्रीडाप्रेमींसाठी जितकं जवळचं आहे तितकंच राजकीय नेत्यांकरता सुद्धा जवळचं आहे. सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा या शिवाजी पार्कला महत्व आहे आणि म्हणूनच या शिवाजी पार्कवरच्या अश्वारूढ असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जात आहे आणि या शिवाजी पार्कचा नव्यानं सुशोभीकरणाचा प्रकल्प सुद्धा हातात घेतला जात आहे. अगदी निश्चितच. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात होईल आणि या ठिकाणी शिवाजी पार्कचं एक रुपडं बदललेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवजयंती निमित्तानं आज या सर्व कामांचा शुभारंभ आता होतोय आणि राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत. काही वेळापूर्वीच या ठिकाणी या सर्व उद्घाटन कार्यक्रमाचा नारळ वाढवण्यात आलेला आहे. राज ठाकरे यांचं या ठिकाणी स्वागत केले जाते. काही वेळापूर्वी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. आदित्य ठाकरे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. महेश सावंत स्थानिक आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि
शिवाजी पार्कवरचा हा कार्यक्रम आपण सध्या थेट पाहतोय। आज शिवरायांची जयंती आहे आणि या निमित्तानं संपूर्ण राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत। काही ठिकाणी व्याख्यानं होत आहेत, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे। मात्र सध्या शिवाजी पार्कवर एक वेगळा कार्यक्रम सुरू आहे आणि आता या ठिकाणी सुशोभीकरणाच्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे। या परिसरामध्ये सुशोभीकरण आणि रोषणाईचं सुद्धा काम सुरू करण्यात येणार आहे। काय काय नेमके आता हे सगळे बदल घडतात या परिसरात हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। साधारण 28 एकरवर पसरलेलं दादरचं हे शिवाजी पार्क आहे आणि मुंबई शहरातल्या सर्वात मोठ्या काही मोकळ्या जागांपैकी एक असलेलं हे ठिकाण आहे। केवळ सचिन तेंडुलकर सारखे क्रिकेटपटू निर्माण करण्यासाठीच नव्हे तर अनेक महत्त्वाच्या राजकीय घटनांचं केंद्रबिंदू ठरलेलं शिवाजी पार्क मैदान, या ठिकाणी अनेक कार्यक्रम नेहमीच होत असतात, आपण पाहिलेलं आहे। मात्र मैदानाभोवती राहणाऱ्या रहिवाशांच्या अनेक समस्या आहेत या ठिकाणी। या संदर्भात बरेचदा तक्रारी सुद्धा केल्या जातात आणि या सगळ्याच्या दृष्टीनं, रहिवाशांच्या दृष्टीनं म्हणूया किंवा एकंदरीतच या संपूर्ण भागाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या प्रकारे सुशोभीकरणासाठी प्रस्ताव आता येत आहे। त्यामुळे कसं सगळं सुशोभीकरण पुढच्या काळामध्ये होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवण्यात आपल्याला माहिती देत आहेत। काय नेमकं सध्या शिवाजी पार्कवर सुरू आहे? आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हस्तांदोलन केलेलं आहे। राज ठाकरे पुन्हा आपल्या गाड्यांच्या ताफ्याकडे चाललेले आहेत, त्यामुळे आता आदित्य ठाकरे त्यांच्याबरोबर जात आहेत काय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण बहुधा हे निरोपाचं हस्तांदोलन होतं। मनश्री, काय नेमकं चित्र दिसतंय? होतं की आदित्य ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी येत आहेत का, मात्र निरोपाचं हस्तांदोलन झालेलं आहे, त्याच्यामुळे कदाचित आदित्य ठाकरे हे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी काही यायचे नाहीत असं सध्याच्या घडीला दिसतंय। त्याच्यामुळे एकंदरीतच मुंबई महापालिका निवडणुकीनंतर काही चित्र बदलतंय का अशी जी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे, त्या चर्चेला कुठे पुष्टी मिळते का अशी सुद्धा एक नव्यानं चर्चा सुरू होऊ शकते आता। कारण सगळ्यात महत्वाचं असं आहे की आत्ताच्या ज्या दृश्यांमध्ये आपण बघतो आहोत की अगदी कम्फर्टेबली म्हणजे अगदी हास्यविनोद करत हे दोन्ही नेते, हे दोन्ही परिवारातले खरं तर सदस्य एकमेकांना भेटलेले आहेत। मात्र राज ठाकरे यांनी काल जे एकनाथ शिंदेची सदिच्छा भेट म्हणून घेतलेली होती, त्याचे पडसाद आता पुढच्या काळामध्ये कसे उमटतात हे बघणं महत्वाचं आहे। अर्थात अशा पद्धतीचे जेव्हा काही औपचारिक अनौपचारिक कार्यक्रम होत असतात तेव्हा वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे नेते एकत्र येत असतात, तेव्हा त्यांच्या देहबोलीतून आपल्याला समजतं की नेमक्या कशा पद्धतीने इथून पुढचे राजकीय नातेसंबंध हे जपले जाणार आहेत। तर अर्थातच आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे हे सध्याच्या घडीला दोघांनी मिळून म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंनी मिळून ज्या पद्धतीने निवडणुका लढवलेल्या आहेत, इथून पुढे या निवडणुकांचं स्वरूप म्हणजे इथून पुढच्या निवडणुका त्या एकत्र लढतील का, ज्या निवडणुका एकत्र लढवलेल्या आहेत त्या ठिकाणी एकत्र राहतील का, हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे इथून पुढे अशाच पद्धतीने ठाकरे परिवाराच्या भेटीगाठी वाढतील का, काही अनौपचारिक भेटीगाठी ज्या आधी होत होत्या तशाच सुरू राहतील का, यावरही प्रश्नचिन्ह आहे। मात्र सध्याच्या घडीला आपण बघतोय की आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंचा निरोप घेतलाय, त्याच्यामुळे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी सध्याच्या घडीला तरी ते येणार नाहीत। खरं तर राज ठाकरे हे काही वेळापूर्वीच विदर्भामधल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त असणाऱ्या काही परिवाराची भेट घेऊन आलेले आहेत। जीवाची मुंबई हा उपक्रम सध्या मुंबईत सुरू आहे, ज्यामध्ये जवळपास 30 महिला या मुंबईच्या सहलीसाठी म्हणून आलेल्या आहेत आणि त्या महिलांची भेट घेऊन आज राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले आणि शिवाजी पार्कच्या या सुशोभीकरणासाठीची जी सुरुवात आहे ती करण्यासाठी आलेले आहेत। मात्र सध्याच्या घडीला आपण बघतोय की माध्यमांची देखील मोठी गर्दी आहे। राज ठाकरे आदित्य ठाकरे हे एकमेकांना भेटले, एकमेकांशी हस्तांदोलन केलं। मात्र निश्चितच ही एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। आज शिवजयंतीचा उत्साह आहे, त्यानिमित्तानं आणि या उत्सवानिमित्तानं महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दोन ठाकरे आज पुन्हा एकदा एकत्रित दिसले।